कडे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या वरळीतून ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडेंसह हजारो मुंबईकर या रॅलीमध्ये सहभागी होतील। देशभक्तीचा नारा देत भाजपच्या युवकांना साथ घालण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। तर तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जेन-झी आणि जेन अल्फा हे सुद्धा सामील होणार आहेत। आणि या तिरंगा रॅलीविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेले। तर ओम, आजपासून भाजपची तिरंगा रॅली असणार आहे। विविध भागामध्ये मुंबईमध्ये तिरंगा रॅली निघणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। काय नेमके आणखी तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर औचित्य आहे ते म्हणजे देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताचं। देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आणि एकंदरच महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विशेष उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली काढल्या जात आहेत। पहिली रॅली आज मुंबईत होते। दुपारी 3 वाजता वरळीमध्ये या रॅलीला सुरुवात होईल आणि या सगळ्या रॅलीनंतर मुख्यमंत्री या रॅलीनंतर जी जेन-झी आणि जे युवक या आंदोलनामध्ये या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। औचित्य जरी स्वातंत्र्य दिनाचं असलं तरीसुद्धा मुंबईमध्ये खरं तर जंतर मंतर नंतर जे महत्त्वाचं ठिकाण आंदोलकांचं ठरलं त्या मुंबईमध्ये आंदोलन झाल्याच्या नंतर कुठेतरी जेन-झी आणि जेन अल्फा या दोन्ही जनरेशन या दोन्ही युवकांच्या पिढ्यांसोबत जोडलं जाण्याची एक कुठेतरी एक प्रयत्न भाजपकडनं केला जातोय हे या निमित्तातून स्पष्ट होते। देशभक्तीची साथ दिली असली तर युवकांना हाक देण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं केला जातोय। मुंबईतून आणि राज्यभरातून अनेक ठिकाणातून या सगळ्या तिरंगा रॅलीज या काढल्या जाणार आहेत। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री स्वतः या रॅलीमध्ये उपस्थित होणार आहेत, त्यामुळे निश्चितच खूप व्यापक स्वरूपात या रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की युवकांचा मोठा रोष या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारवरती उडवला होता आणि पर्यायानं भाजपवरती सुद्धा खूप नाराजी युवकांची होती असं त्या काळात बोललं जात होतं। मात्र आजच्या या रॅलीच्या माध्यमातून आणि पुढील काही दिवसात 12 तारखेला छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर इतर काही 2 ते 3 शहरांमध्ये या रॅलीज होणार आहेत, त्यामुळे या रॅलीजच्या माध्यमातून युवकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा आणि जेन-झी आंदोलनामध्ये जी काही नाराजी उडवली होती त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं केला जातोय हे यातून स्पष्ट होते। त्यामुळे आजच्या रॅलीला मुंबईकर आणि विशेषत्वानं युवा वर्ग कशा पद्धतीनं प्रतिसाद देतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।